14 सालापासूनच पक्षामध्ये एक प्रवाह होता की भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये असलं पाहिजे, एनडीएमध्ये आपण त्या ठिकाणी सहभागी झाले पाहिजे. 14ला होता, 16-17ला होता, 19ला होता, 22ला होता. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आलं, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून विश्वास दाखवत अजितदादांच्या नेतृत्वावरती फार मोठ्या प्रमाणावरती विश्वास व्यक्त करत मतदान त्या ठिकाणी केलं. त्यामुळे नवीन अजित पर्व सुरू झालेलं आहे राज्याच्या राजकारणामध्ये. एक असं आहे की ज्या वेळेला मी सकाळी प्रास्ताविक करत असताना सांगितलं की 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 14 सालापासूनच पक्षामध्ये एक प्रवाह होता की भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये असलं पाहिजे, एनडीएमध्ये आपण त्या ठिकाणी सहभागी झाले पाहिजे. 14ला होता, 16-17ला होता, 19ला होता, 22ला होता. प्रत्यक्षामध्ये मात्र ते फलद्रूप झालं. दादांच्या नेतृत्वाखाली 30 जून 2023 रोजी आणि 3 जुलैला मंत्रिमंडळामध्ये सहभागी होऊन आम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयाबद्दल वेगवेगळे प्रश्नचिन्ह निर्माण करण्यामध्ये आले, टीका टिप्पणी करण्यावरती आली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आलं, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून विश्वास दाखवत अजितदादांच्या नेतृत्वावरती फार मोठ्या प्रमाणावरती विश्वास व्यक्त करत मतदान त्या ठिकाणी केलं. त्यामुळे नवीन अजित पर्व सुरू झालेलं आहे राज्याच्या राजकारणामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, त्या भूमिकेला अनुसरून पक्षाची बांधणी आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत. महानगरपालिका निवडणुका येत आहेत, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरच्या महत्वाच्या शहरांमध्ये स्वबळावरती लढणार का आणि लढावं अशी इच्छा आहे का, अशी कार्यकर्त्यांनी प्रचंड चर्चा इथे सुरू. मी मगाशीच संबंध दिवसभराची माहिती देत असताना सांगितलं की काही सहकाऱ्यांनी स्वबळावरती निवडणूक लढवावं असं भावना व्यक्त केले. मी मगाशी सांगितलं दिवसभराच्या आढाव्यामध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये काय पुन्हा दुरुक्ती करण्यासारखं काही कारण नाही. पवार साहेबांचे काही आमदार संपर्कात काही प्रवेश करणार आहेत तर आज काही केले? आज सतीश चव्हाणांनी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही घेतलेल्या भूमिकेशी सुरुवातीपासून समरस झालेले होते. मधल्या कालावधीमध्ये विधानसभेची निवडणूक त्यांनी ज्यावेळेला लढवण्याचं घोषित केलं त्यावेळेला त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली गेली होती. नंतर ती निलंबनाची कारवाई रद्द झाली. आज ते पक्षाच्या शिबिरास उपस्थित राहील. त्याला जोडून एक प्रश्न असा आहे की उमेदवारांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्यांना घ्यायचा आहे असा महायुतीचा निर्णय आहे. आणि असं असताना तुम्ही सतीश चव्हाण यांना पक्ष दिले तर भाजप किंवा महायुतीचे जे काही रिप्रेझेंटेशन होते त्याला तुम्ही कसं फेस करता? एक असं आहे की निवडणुकीच्या वेळेला ज्याने ज्याने आमची साथ दिली त्यांना जनतेने पराभूत केलं. आपण जर काय पाहिलं तर फलटणचंही उदाहरण घेता येईल, ज्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलात. सिंदखेड राजाचं सुद्धा उदाहरण घेता येईल, तेही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. अखेरच्या टप्प्यामध्ये जी मंडळी बाजूला गेली ते सगळेजण पराभूत झाले. ज्यांना नव्याने आम्ही उमेदवारी दिली त्यांना जनतेने फार मोठ्या मताधिक्याने निवड केली. एक भाग आपण जे सांगता आहात, मगाशी कोणतरी प्रश्न विचारला, ते शेवटी महायुती म्हणून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची चर्चा या सगळ्या पक्षाच्या संदर्भामध्ये नक्की त्या ठिकाणी झालेली आहे. आमच्यात समन्वय अतिशय उत्तम आहे आणि तो समन्वय राहूनच पुढच्या कालावधीमध्ये आपापला पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण आपल्या स्तरावरती प्रयत्न करणार. रामराजे आमदार आहेत विधान परिषदेचे, ती पोझिशन त्यांची कायम आहे. ते त्यावेळेला जाहीर प्रचाराला कुठे गेले नव्हते. उलट ते गेले नाही म्हणून दादांच्या भाषणामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी आहे.